माझ्या यूट्यूब कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबरचे मनापासून स्वागत आहे। आज आपण आईचे चॅनलवर पावटा किंवा वाल म्हणतात त्याला, तर ही भाजी आपण करणार आहोत। मला आज गावाकडचे गावरान वाल मिळालेले आहेत, तर ते मी चांगले सोलून घेतलेले आहेत नीट करून। थोड्याशा तेलावर हे मी परतून घेत आहे। त्याच भांड्यात मी थोडंसं तेल घालून मोहरी अर्धा चमचा, जिरे 1 चमचा आणि तीळ 2 चमचे असा हे तडक्यासाठी मी हे मसाले वापरत आहे। हे सगळं चांगलं तडतडलं की छोटे 2 कांदे किंवा मोठा 1 कांदा आपण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो गुलाबी होईपर्यंत तळून काढायचा आहे। हे मिश्रण चांगलं भाजलं की भाजून घेतलेला जो वाल आपण बाजूला काढून ठेवला आहे, हे गेलं हिंग आणि हे भाजलेले वाल। ह्याची भाजी फारच उत्कृष्ट आणि चविष्ट होते बरं का। एक वेळ तुम्ही नक्की करून पहा। हे सगळे आता हे वाल मी ह्या तडक्यात चांगलं मस्तपैकी जेवढं शक्य होईल तेवढं शिजवून घेत आहे। तेलात जेवढी भाजी शिजेल तेवढी ती चविष्ट बनते बरं का। आता ह्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, गरम पाणी वापरायचं आहे आपण यात। तुम्ही वाटण पण लावू शकता, खोबऱ्याचा शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता, पण आमच्या घरात वाल असाच आवडतोय बिना मसाल्याचा। हे बघा, हे आपण पाणी घातलेलं आहे। आता एक दणदणीत उकळी येऊ द्यायची आणि हे चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ, हां टेस्ट घेऊन जर कमी पडलं असेल तर मीठ अजून पण आपण घालू शकतो। आता आपला वाल तयार झालेला आहे। आपण एका बाउलमध्ये याला काढत आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता। धन्यवाद।